ए भाई, गाडी मागे येते. त्यात झाली म्हणून तुला हॉर्न मारला ना मी. हा येत आहे, चालूच आहे. हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज हम लोग जा रहे हैं बेलापुर। बाइक खड़ी है ऐरोली में, बैंजोस के सामने। साथ में। हाँ, बैंजोस जिनको नहीं पता, हम लोग कॉलेज बंक करके उधर ही बैठते थे। हमारा पुराना अड्डा। और हेलमेट मैंने इधर सेटअप कर लिया, वाइजर साफ नहीं है। साफ करेंगे। और भाई भी है, भाई की सब। कैब है। भाई के कैब में स्पीकर भी बहुत बड़े हैं। और ये मेरी स्कूल तो खाली नाम किया। बस खाली नाम की नहीं, पहले अच्छी थी, अभी नाम की है। हम लोग ने वो स्कूल छोड़ा, उसके बाद तो पूरा टीचर्स वगैरह सब चेंज कर दिए लोग ने। स्कूल ही ना चेंज हो गया भाई। स्कूल ही पूरा चेंज हो गया। ओके, तो आगे कंटिन्यू करते, देखते कहाँ पे जाते कहाँ पे नहीं। भाई रास्ता भटक गए हम लोग। अच्छा रास्ता बता रहे। सीएनजी पे हम ढूंढ रहे हैं गलियों हम लोग। की राहों में भटकते हुए। अभी तक पहुंच जाते थे भाई। वो भी इसके कॉलेज के एडमिशन के लिए। वो भी एडमिशन होगा कि नहीं मालूम नहीं। मतलब खाली इंक्वायरी करने जा रहे हैं अपन। मतलब इंक्वायरी के लिए अपन जा रहे हैं बस। हाँ। तू लिस्ट डाला था ना? नहीं। तुम्हाला नाही झेपणार, पुढे बघू आपण काय ते। भाई हम लोग अभी आ गए कॉलेज के इधर, इसके एडमिशन के लिए। भारतीय विद्यापीठ यही है ना? तो जाते हैं फिर यहाँ से देखते हैं। गाइस, भाई का एडमिशन का प्रॉब्लम है परसेंटेज के वजह से। भाई कॉल पे बिजी है। अभी यहाँ से जाएंगे ऐरोली, ऐरोली से बाइक उठाएंगे, फिर खाएंगे, फिर घर पे जाएंगे, नहीं फिर ऑफिस जाएंगे। ओके, बाय बाय। एडमिशन के लिए आए थे। एडमिशन नहीं हो रहा। एडमिशन होने की बात नहीं, कट ऑफ देख के हालत खराब है। बी फार्मा में पहला बंदा 84%। हमारे उसके अगल बगल भी नहीं है। उतना भी नहीं है आगे जाके। उतना भी नहीं। मेरा एडमिशन हो गया गाइस। इसका भाई ये BMS वाला है। BMM। हाँ वही BMM वाला। और तू MMS? नहीं भाई, मेरा बी फार्मा है, लेकिन अभी कुछ पता नहीं होगा कि नहीं अभी होगा। जाएंगे, बाइक लेंगे और फिर भाई अभी जा रहे हैं बेलापुर स्टेशन, ट्रेन पकड़ेंगे। एडवेंचर गाइस, एडवेंचर। ट्रेन पकड़ेंगे। हमको रोज के आदत है ट्रेन की गाइस। नहीं भाई, फर्स्ट टाइम है। ट्रेन नींद में भी ट्रेन में ही जाते हैं हम लोग, वो बात अलग है। जल्दी पहुंच जाते हैं। चलो आईस्क्रीम मिलते हैं। आम्ही आता खायला प्रवेश खाली ऑर्डर। ए प्रवेश, हा ना। बोर झालं यार, दिवसभर फिरून कंटाळा आलाय। अजून ऑफिसला पण जायचे आणि बघू आता पुढे कसं काय, अजून काय ठरलं नाही। फिरतोयच, ब्लॉग काय अजून काहीच नाही, जास्त काय झालंच नाही। ब्लॉगमध्येच मराठी, आता सवयच झाली आता मराठी। हिंदी कधी कधी ठीक आहे। कोल्ड्रिंक घेतले, आता खाली ऑर्डर देतो तो, मग बघू आपण आता पुढे कसं काय करायचं। ठीक आहे, काहीच बर्गर आलं आहे, बर्गर घेऊन येतो। बर्गर लेके आ, नाच मत, जल्दी भूख लगी। ये जला हुआ है। अबे उसको तवा ग्रिल किया है। तवा ग्रिल। मेरा फोन रखता तो भी ग्रिल हो जाता। गाईज निघतोय आता आम्ही इथून। आय होप तुम्हाला दिसत असेल। सिलिकॉनचं म्हणूनच घातलंय, कवर सटकत नाही. हे चल जल्दी. वो भाई अपाचे गाड़ी किधर है अपनी? हम्म हम्म
चल कुठे चाललंय श्रीमान दादा चल येतो चल तुला माहितीच नाही माईक मध्ये आवाज येतो तुझं नाही येणार नाही डेली नाही गाडी चालू नव्हतं गाडी थंडी पड़ गई लगता है इधर से लेना सुना क्या सुना ना आज वातावरण भारी आहे एकदम सकाळी का आम्ही इथून जातोय त्याला मी सोडतोय शॉप जवळ आणि मग तिथून जाऊ आपण ऑफिसला तुम्हाला माहिती नसेल प्रवेश कसा दिसतोय तरी मागे मास्क घातलाय ब्लॅक कलरचा जसं मी हेल्मेटच्या आतमध्ये घातलंय रिएक्शन बघायचं तुम्हाला दाखवतो गाइस चेक करा गाइस वातावरण सुंदर असं वातावरण होतं मागे नव्हतं बाईक आहे हातात कोणाची गाडी मागे पण करत नाही हाय भरपूर जण म्हणजे गाडी मागली की तू लोक देत नाहीत म्हणून आपण आता मागणंच सोडून दिलं तेव्हा घेऊ तेव्हा दाखवू मित्र साले बोलतात ना ते सापच निघतात इथलं एखादा चांगला भेटतो जो असतो दरवेळेस जसं की माझ्या मागे बसलेला बिंडो कायम असतो सोबत कुठे पण असो भले रक्षाबंधन असो तेव्हा माझ्या घरात मम्मी पप्पांचा बर्थडे असो तेव्हा पण माझ्या घरात माझा बर्थडे असेल तेव्हा पण माझ्यासोबत नेमकं काहीच नसेल तरी पण माझ्यासोबत त्याला मागे अजिबात कळत नसेल मी काय बोलतोय त्याला असं नाही कळायला पाहिजे म्हणून बोलतो नाही तर माज येईल माज कायम सोबत काहीच दिसत नाही बसमुळे बसवाले आहेत ना चला आंबे ताम दीर्घे दिल है छोटा सा छोटी सी स्कूल मधली गाणी आमच्या हे किधर छोड़ू चलते रहने तो मैं लूँ क्या और मैं क्या बंद कर दूं ब्लॉग ये मैं चालू रहते ना मजबूर नहीं रहे तू कुछ भी बोलता है नहीं बोलूँगा रुकता हूँ थांबवतो इथंच ये भी क्या याद रखेगा चला सो गाइस राइडर चेंज है अभी आयुष इधर है अभी इधर से गाड़ी नहीं ले रहा हूँ हाँ 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 अब तो वो एक हैबिट है तो गाइस अभी दुकान की तरफ जा रहा हूँ मैं अभी मैं बेलापुर से हैं जस्ट बोल भाई बोल तुझे चुप रहने के लिए चालू क्या बंद करूँ क्या फिर अभी भाई ट्रैफिक आगे से ट्रक और रिक्शा वाला पता नहीं क्या कर रहा है देखते लेट्स सी भाई पीछे से वो गाड़ी आ रही तगड़ी गाड़ी ये करिश्मा ही करिश्मा क्या बात कर रहा है करिश्मा ही अरे क्या बात कर रहा है करिश्मा का एग्जॉस्ट है रुक उसको आने दे रिएक्शन देते
सही है यार भाई, मॉड तो मस्त के बन गए। वो भाई सब्सक्राइबर है हमारा, मॉड अच्छा किया है, एक नंबर है। मेरे इसको भी देखा ना गाड़ी को, कभी मतलब कभी मिलेगा। मेरा वीडियो रिकॉर्ड हो रहा है, आगे सामने करते हैं आगे, इसको छोड़ के आगे वीडियो करते हैं। फिर भाई जब एक और करिश्मा हमारे साथ, तो थोड़ी कस्टम है, एडजस्ट करो। ये सीट टायर में कितना पतला है उसका, हाँ ना, पीछे का अपना टायर बहुत मोटा है। हाँ लेकिन गाड़ी मजबूत है यार, ब्रेक में थी। हाँ एग्जॉस्ट, हाँ वो आवाज नहीं आ रहा है ना। यार बट लेकिन करिश्मा यार मस्त मार गया इसने। टायर अच्छा और एक मोटा डाल देता ना, प्रवेश का मत लगती है। हाँ किधर से उतर रहा है, चल ना उतरता हूँ, बोलता हूँ। सो गाइस वो करिश्मा का बंदा आयुष के साथ जाएगा रिकॉर्ड के लिए वीडियो। सो राइडर चेंज। सो गाइस अभी आयुष है, ये लेके जाएगा आगे से वीडियो, बाकी मैं चलता हूँ। चैनल हाईजैक हुआ था। हाईजैक हो गया था, बीच में प्रवेश ने उठा दिया था चैनल। गाइस कंस्ट्रक्शन, अंडर कंस्ट्रक्शन। अरे मेरी फोटो भेज। नहीं भेजूंगा, बंद कर अभी इसको। गाइस घेतली गाडी, आपण निघतो, चल निघतो इथून। चालला प्रवेश गेला, प्रवेश त्या दुकानावर गेले। मस्त होती ना NS। हो गाडी गाडी गाडी, काय बोलू, मला सुचतच नाही कधी कधी ब्लॉग मध्ये, कधी कधी सुचतं पण तेव्हा असं बोलता येत नाही की नक्की बोलू काय जनरल मध्ये, आता सगळ्या गोष्टी शेअर तर नाही करता येत। माझं पोरगं ओळखीचं वाटलं, मागे होतं कोणतरी, आता तो बघत होता माझ्याकडे। सगळ्या गोष्टी शेअर नाही ना करता येत, हाच तर प्रॉब्लेम आहे। तर आतापर्यंत सगळ्यांना गप्प केलं असतं मी, जेन्युअनली मला फरक नाही पडत खूप जणांचे, जे लोक मला फॉलो करतात, जे लोक मला सपोर्ट करतात, त्यांच्या असल्या नसल्याने मला भरपूर फरक पडतो। एखादा अर्धा व्ह्यू जरी कमी आला ना तरी फरक पडतो। वॉच टाइम 3000 वॉच टाइम कम्प्लीट करायचं आहे, एका प्रकारे ते अशक्यच आहे। काय करू मी, तुम्हाला काय कसला व्हिडिओ पाहिजे मला नाही ना कळत, तर जेन्युअनली कळत असतं ना मी तुम्हाला प्रॉपर क्वालिटी दिला असता सगळा व्हिडिओ। गाडी तर पळवायचं पण जास्त म्हणणं करत, कधी एखादी गाडी थंड असली तर गरम गाडी पळवणं म्हणजे बोलतो स्वतःच्या पायावर कुलाडी मारून घेणं, नंतर कधीच गरम असल्यावर कधीच पळवू नका। ती एवढा घाण वाला गरम ऑइल फेकते ना पायावर की मग पुढे तुम्हाला अर्धा 1 तास रेस्ट करावीच लागेल आणि मग तुम्हाला गाडी चालवावी लागेल। हा कधीच मग गाडी गार आहे काय बोलतात ऑप्शन नाही पळवल्याचे, कारण का चौकवर ठेवायला तर पेट्रोल जास्त जाईल। मग नॉर्मली 50-60 पळवा, थोडी खेचल्याने पिस्टन स्प्रे होतात, त्याच्यामुळे तसं नाही गँग करत नका बसू, फक्त हे बघा याला बोलतात खेचणं, बस स्मूथ। लोकांना पण छपरी नाही वाटणार, आपण आता एवढी चांगली गाडी आहे आपल्याकडे एवढं चांगले रायडिंग गिअर आहे, आपल्याकडे एवढं चांगलं हेल्मेट आहे, सगळं आहे, तर छपरीगिरी काय करावी।
एनी रिझन. आता पोरं आहेत इथे. पोरं आहेत. ह्याला बोलतात खेचणं. काय ह्याला बोलतात. म्हणजे प्रॉपर टायमिंगला गेअर शिफ्ट करा, म्हणजे आरपीएम जास्त लिमिट शिफ्ट नाही करत आणि तुम्हाला पण गाडी कंट्रोल मध्ये राहते. म्हणजे आता मला आहे कोण मॉडेल का म्हणजे एवढी कंट्रोल आणि एवढं चांगलं व्ह्यू, एवढं चांगलं वातावरण, जसं की ऍक्टिव्हवाला मध्ये घुसतोय अशा प्रकारे कोण पण असं मध्ये घुसू शकतं. तर एकदम बेस्ट, एकदम कंट्रोल स्पीडवर चालवा. त्याच्यात तुम्हाला आरपीएम पण बघायला भेटेल. हा बाबा नक्की काय चाललंय. अशोकाने हा रोड संपला. आता ट्रॅफिक मध्ये आपल्याला 10-20च्या स्पीडने जायला लागणार. जरी तुमची इच्छा नसेल तरी तुम्हाला त्याच स्पीडने जावं लागणार. आता तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. हे तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर ऑप्शन्स नाहीये तर तुम्हाला काय होतं, झक मारून त्याच स्पीडला चालवायला लागणारच आहे. मला माहिती आहे माझा आवाज आज पण फाटत असेल. परत मला त्या दिवशीच्या ब्लॉग सारखं एक एक क्लिप एडिट करत बसावी लागेल. म्हणून मी यावेळेस काय केलंय, ब्लॉग मध्ये कट्स नाही घेतलेत जास्त. जे आहे ते पूर्ण दाखवतोय, जेन्युइनली सगळं दाखवतोय. माझा जो मित्र भेटला त्याने कोणी शिवाय दिल्या ते सगळे बीप करायला लागतात. लहान पोरं बघतात, मामाची मुलं बघतात, सगळे बघतात. त्यापेक्षा तुम्ही नसलेलं बरं. आता मित्रांना सगळ्यांना माहिती नाही की आतमध्ये व्हिडिओ चालू आहे की नाही. येडाय का रे? ए भाई, गाडी मागे येते. त्यात झाली म्हणून तुला हॉर्न मारला ना मी. नाही ठीक आहे, राहू द्या आता. काय चाललंय भाई यांचं. कशाला भांडणं करायचं त्यानं, मला नाही करायचं कोणाची काय. बेनेली मस्त आहे बेनेली. तर आता आपण जाऊ पुढे. पोलीसवाले आहेत समोर. काय नाही करणारे लोक. पप्पांना फोन केलं तर सोडून देतात. दुसऱ्या पप्पांना कॉल करायचा टाइम देऊ, जर मी स्वतः निघू शकतो. माझ्याकडे सगळे हेल्मेट आहे, सगळे. फक्त एक छोटीशी गोष्ट नाही, लायसन्स नावाची. ती असते का हवालदारांच्या समोर येऊन व्हिडिओ केल्या. अरे तो आता फोटो काढतोय माझ्या गाडीचा, तो निघणार नाही. चुपरी बघितलं असेल तर तुम्हाला कळालं असेल. मला वाटेल काय बोललो मी नक्की. जीपी ऑन द व्हील्स, सगळ्या भारी भारी गाड्या भेटतील तुम्हाला. दादा आहे, दादाला भेटायचं मला. दादाला विचारलं येऊ का, दादा बोलले ये म्हणून. दादाला एकदा भेटू. इथे लावू का? थँक्यू. दादा थँक्यू. हा आता नवीन नवीन चालू केला. अजित दादा सोबत पण गेलेला. मी इथे भेटायला राहतो. मी एकदा आलेलो इथे गाडी बघायला. एवढं प्रोफेशनल नाही पण नॉर्मल येतो. म्हणजे आता गोप्रो वगैरे घेण्यापेक्षा हे भारी आहे, परवडतं. तुमची गाडी कुठे आहे? 900. मस्त आहे यार. मी आता इथून आलो ना, टर्न घेतला ना, बोल हेवन आहे इथे, आणि इथे तुम्ही दिसला. मी आलो इथे भरपूर वेळा. तुम्ही लोक संजय राईडला वगैरे जात नाही का दादा? मी आधी जायचो तेव्हा माझ्याकडे सेटअप नव्हता. मी अजित दादा त्यांच्यासोबत मध्ये असं मागून मागून जायचो. आता केलं तर आता जायला कधी जातात ते माहित नाही. मी एकदा करेन कॉन्टॅक्ट. ठीक आहे, थँक्यू दादा, येतो. दादा भेटला. आता कुठून काढू? थोडी जुनी गाडी आहे दादा, पण चांगली आहे. लेजेंडरी गाडी.
थँक्यू दादा. हा आलंय भाई आलंय. अरे हा येतंय चालूच आहे. हा आयुष जाधव डबल ए. पोस्ट करणार आहेस का? हा नक्की करणार दादा. सपोर्ट कर मग तुम्हाला बाहेर आणि आम्हाला बघून खुश होतो ना. डबल ए. हे काम नाही करणार मग माझं याच्यावर. डबल ए वाय यू एस एच जाधव स्पेस दे बघ वर कर. अब सेकंड चॅनल. हा तुमचे व्हिडिओ येईल इथे. चालेल फक्त सबस्क्राईब मारतो तुला टेन्शन नाही. सबस्क्राईब मार कमेंट कर मग तुझ्या व्हिडिओ मध्ये मी टॅग करेन तुझं नाव घेऊन. कमेंट मारतो. चल दादा थँक्यू. तर काय आता आपण जाऊ. यार भारी वाटलं त्याला भेटून. मला माहिती नसेल तर कोणी सांगतो तुला फेमस आहे तो दादा. त्याचं बाईक कलेक्शन तुम्हाला कोणती बाईक पाहिजे त्याच्याकडे 10 पडल्यात. म्हणजे R15 20-25 एकर जागेवर उभ्या. RC 390 7-8 10-12 अशा उभ्या. Z900 CBR Daytona 675 ऑल टाइप्स ऑफ बाईक्स आर देअर यार. म्हणजे ते ड्रीम आहे माझं. तुम्ही कधी त्याच्याकडून बाईक घ्यावी. एकदा गेलेलो एन्क्वायरीला काही रिझन्स मुळे नाही पॉसिबल झालं आणि मला नाही वाटत कधी होईल पण मी लवकर कधीतरी घेईन गाडी. कन्व्हिन्स तेव्हा तर नक्कीच घेईन. तेव्हा तर माझी ड्रीम म्हणजे जी मी ड्रीम नुसार बोलली ती बाईक तुम्ही घेईन. ऑफिसच्या इथं आलो बघू आता पप्पा आहेत का त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करायला. पप्पा नाही आहेत पण काका आहेत. व्हिडिओ बंद करतो ओरडत. चला गाडी घ्यायला आलेलो. प्लीज उघडे आहे का गाडी निघायला गाडा निघेल. गरम आहे गाडी. घुसवणाऱ्या चाव्यात ना त्यांचं कंटाळायला लागतं. आपल्या इटिकाला भारी तिला रिमोट आहे आणि तुम्हाला माहिती नसेल तर ही आपली दुसरी गाडी. ठीक म्हणजे चावी अशी आहे. सेकंड टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल आहे. चला आता गाडी घेऊन जाऊ. व्ह्यू चेक करा. काहीच आता ऑफिसला चाललोय आणि मग नंतर तुम्हाला पुढे ब्लॉग काहीतरी कंटिन्यू करू. कारण का आजचा ब्लॉग बहुतेक मोठाच आहे. कारण का जयेश दादाला पण भेटलो. जयेश दादा कोण तर आपण आता गेलेलो ना बाईकच्या इथे. तो जयेश दादा लय फेमस आहे आमच्या इथे. त्याच्यावर बाईक्स काय आहेत 101 माहिती आहे. तर मी ठीक आहे मग पुढे जाऊन मी ब्लॉग कंटिन्यू करतो. कारण का आता मी गाडी चालवते. ओके बाय बाय. इथे एक गाडी इथे आणि एक तिथे. गाईज मी घरी आलो. ऑफिसमध्ये थोडं काम होतं आज. ब्लॉग एंड करायला भेटला नाही आणि सांगायचं होतं की आज मी माझा मोठा ब्लॉग केला. मोठा ब्लॉग नाही मोठावाला ब्लॉग केला आणि खूप जण आले. खूप जण कॅमेऱ्याला बघून बोलत होते मला पण बोलायचं आहे, मला पण दाखव, मला पण घे. आज जयेश दादाला पण भेटलो आपण. ठिकाणी फिरलो पण. प्रवेशच्या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी पण गेलो. मला एवढं माहिती आहे की माझे फॉलोअर्स कमी आहेत पण खूप जणांना आवडतं आहे जे काही मी करतो. मी तेच करत राहणार आणि तर असंच सपोर्ट फक्त थोडाफार अजून दाखवा. गेल्या 2-3 व्हिडिओला काही व्ह्यूज येत नाहीत. त्याच्या आधीची फर्स्ट मोटो ब्लॉग म्हणून होती त्याला आलेले आणि जे गावाला फिरायचं त्याला आलेले. आता फक्त व्ह्यूज देत जा. बाकी कंटेंट मी देत राहीन. ओके बाय.